ही संपूर्ण कागदपत्र बनावट होती। सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, त्यांच्याच नातेवाईकांना हा घोटाळा केला। एक बोट मंत्र्याकडे जातं। कुंभमेळा श्रद्धेचा, परंपरेचा आणि करोडो भाविकांच्या विश्वासाचा महोत्सव। पण याच कुंभमेळ्याच्या नावावर आता असा एक घोटाळा समोर आला आहे, ज्यामुळे फक्त प्रशासन नाही तर महाराष्ट्राचं राजकारणही ढवळून निघालं आहे। बनावट वर्क ऑर्डर, कोट्यवधी रुपयांच्या कामाचा आमिष, सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री गिरीश महाजन या कुंभमेळ्याची तयारी बघत आहेत। त्यांच्याच नातेवाईकानं हा घोटाळा केला। बघा, आता आपल्यासाठी घोटाळा होणं हे काही नवीन राहिलं नाही। रोज घोटाळ्याच्या बातम्या समोर येत आहेत, पण जेव्हा थेट मंत्र्याच्या नातेवाईकच या घोटाळ्यात समोर येतात त्यावेळेस कुठेतरी एक बोट मंत्र्याकडेही जातच। त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा केवळ आर्थिक फसवणुकीचा प्रकार आहे का, की यामागं आणखी मोठं रॅकेट कार्यरत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय पडसाद किती दूरपर्यंत जाणार? या व्हिडिओत आपण संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर उकल करूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। बघा, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करण्यात आली। रस्ते, पूल, पाणी पुरवठा, स्वच्छता, निवास व्यवस्था, सुरक्षा अशा असंख्य कामांवर प्रशासन काम करत आहे। कारण हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशभरातील, जगभरातील हिंदू समाजाच्या श्रद्धेशी जोडलेला विषय आहे। त्यामुळे कुंभमेळ्याच्या प्रत्येक कामाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अशा वेळी जर या कामाच्या नावाखालीच बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक होत असल्याचं समोर आलं तर हा विषय फक्त गुन्हेगारीचा राहत नाही तर तो थेट प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारा ठरतो। या प्रकरणाची सुरुवात झाली ती काही कंत्राटदारांना कुंभमेळ्याशी संबंधित कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आल्यानंतर। संबंधितांकडे अधिकृत वाटतील अशी वर्क ऑर्डर, सरकारी शिक्के, अधिकारी यांच्या सह्या आणि कागदपत्र दाखवण्यात आली। पहिल्या नजरेत कोणालाही ही कागदपत्र खरीच वाटावीत अशी त्यांची रचना होती। त्यामुळे अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला, पण नंतर पडताळणी झाली आणि धक्कादायक सत्य समोर आलं। ही संपूर्ण कागदपत्र बनावट होती। सरकारी प्रणालीचा वापर करून नव्हे तर सरकारी प्रणालीची हुबेहूब नक्कल करून लोकांना गंडवलं जात होतं। तपास जसा पुढे गेला तसतशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली। सुरुवातीला हा काही लाखांचा प्रकार वाटत होता, पण पुढे समोर आलेल्या माहितीनुसार बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या कामाचं आमिष हे जनतेला दाखवलं जात होतं। विविध अहवालांमध्ये 70 कोटी, 305 कोटी, 500 ते 600 कोटींच्या कामांचा उल्लेख झाला आहे। मात्र या सर्व आकड्यांचा अंतिम निष्कर्ष तपासानंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या टप्प्यावर निश्चित रकमेपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीची पद्धत आणि तिची व्याप्ती आहे। तपास संस्थांकडून याचाच शोध घेतला जात आहे। पुढे या प्रकरणात जामनेरमधील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी 5 ते 7 जणांचा सहभाग असू शकतो अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। म्हणजेच ही एखाद्या व्यक्तीची एकट्याची फसवणूक नसून एक संघटित जाळं कार्यरत होतं का, हा आता तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे। पण या प्रकरणाला सर्वाधिक राजकीय रंग चढला तो एका नावामुळे। ते नाव म्हणजे तनय महाजन। कारण तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचं स्वतः गिरीश महाजन यांनी मान्य केलं। यानंतर विरोधकांना सरकारवर हल्ला चढवण्यासाठी मोठा मुद्दा मिळाला। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एखाद्या घोटाळ्याची सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तीचं नाव समोर येतं तेव्हा विरोधकांचा पहिला प्रश्न असतो, या व्यक्तीला राजकीय संरक्षण होतं का? त्याचे सत्तेशी असलेले संबंध त्याला उपयोगी पडले का? अर्थात याचं उत्तर तपासातून समोर येईल, पण राजकीय आरोपांची सुरुवात मात्र इथूनच झाली। याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की तनय महाजन हा त्यांचा दूरचा नातेवाईक आहे। त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे नातेवाईक असो किंवा इतर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी। एवढंच नाही तर या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। म्हणजेच या प्रकरणात आपण कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पण बघा, गिरीश महाजन सांगत आहेत आणि आपण ऐकायचं असं होत नाही। कारण विचार करून बघा, जेव्हा ऑर्डर निघाली, टेंडर आलं तेव्हा तनय महाजन यांचं नाव तिथे असणारच। कारण सरकारी कारवाई आहे, सगळी शहानिशाही होतेच। मग गिरीश महाजन आणि तनय महाजन यांची भेट झालीच असणार, मग ते टेंडर दिलं गेलं असणार। मग दूरचं नातेवाईक हे आता जेव्हा घोटाळा झाला तेव्हा समोर आलं। त्यामुळे गिरीश महाजन यांच्या या दाव्यावर सुद्धा राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण राजकारण इतक्यावर थांबत नाही, कारण विरोधकांचा मुद्दा फक्त आरोपी कोण आहे हा नसतो, तर अशी बनावट व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात उभीच कशी राहिली? सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने कागदपत्र तयार झाली, कंत्राटदारांचा विश्वास जिंकला गेला, मोठ्या रकमांचे व्यवहार झाल्याचा दावा केला गेला। मग या सगळ्याची माहिती प्रशासनाला आधी का मिळाली नाही? जर ही टोळी इतक्या काळापासून सक्रिय होती तर देखरेख यंत्रणा नेमकी काय करत होती? हे प्रश्न आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत।
याच ठिकाणी या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू समोर येतो. कुंभमेळा म्हणजे केवळ धार्मिक आयोजन नाही, हा हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक खर्चाचा आणि विकास कामांचा विषय आहे. त्यामुळे अशा कोणत्याही संशयास्पद प्रकरणाचा परिणाम केवळ एका गुन्ह्यावर मर्यादित राहत नाही, तो सरकारच्या प्रतिमेवर, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि जनतेच्या विश्वासावरही होतो. त्यामुळे हा विषय आता फक्त पोलीस तपासाचा राहिला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा मुख्य विषय बनत चालला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर तनय महाजन यांचे वडील अनंत महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुलाला अटक झाल्याची माहिती गावातील लोकांकडून समजल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी जर मुलानं खरंच चुकीचं कृत्य केलं असेल तर त्यालाही शिक्षा व्हावी अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला एक मानवी पैलू देखील मिळाला आहे. एका बाजूला कायदेशीर तपास सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला एका कुटुंबालाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागण्यामागचं कारण म्हणजे पुढील तपास. कारण पोलिसांकडून ज्या पद्धतीनं पुरावे गोळा केले जात आहेत त्यावरून या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या रॅकेटची कार्यपद्धती, आर्थिक व्यवहार आणि त्याचे लाभार्थी कोण होते हे तपासातून स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाचं खरं चित्र समोर येणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली चौकशी हीच या संपूर्ण प्रकरणाची सर्वात महत्त्वाची कडी ठरणार आहे. आणि शेवटी अनेकांच्या मनात पडणारा एक प्रश्न, आरोपी हा मंत्र्यांचा दूरचा नातेवाईक असल्याचं स्वतः गिरीश महाजन यांनी मान्य केलं आहे. मात्र कुंभमेळ्याची सर्व अधिकृत कामं आणि कंत्राटं ही ऑनलाईन प्रक्रियेतून दिली जात असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे नातेवाईक असल्यामुळं अधिकृत काम मिळालं असा कोणताही निष्कर्ष सध्या तपासातून समोर आलेला नाही. उलट आरोप हा बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक केल्याचा आहे. त्यामुळे या प्रकरणात नातेसंबंध हा राजकीय चर्चेचा मुद्दा असला तरी त्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी काय संबंध आहे याचं उत्तर आता केवळ तपासच देऊ शकणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नातेवाईकांचा या प्रकरणाशी असणारा संबंध गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर, उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.